संस्कृतीज कोरिओग्राफ अकॅडमीच्या संस्थापक व कोरिओग्राफर संस्कृती रवींद्र कुमार यांच्या वतीने शब्दकोश द लिरिकल डान्स बॅटल सीझन 2 या डान्स बॅटल स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक 17 मे रोजी दिव्यवाडी पुणे येथे उत्साहात पार पडले. महाराष्ट्रासह देशभरातून 35 ते 40 स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या नृत्यकलेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. स्पर्धेसाठी रियालिटी शो सेलिब्रिटी आर्टिस्ट मोहन सिंग यांनी जज म्हणून उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऑगी यांनी केले, तर डीजे गणू यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली. स्पर्धेचा विजेता अहमदाबाद येथील क्रिश वादिया ठरला. Taking the winning title of the 1 vs 1 Shabdakosh Volume 2 Season 2. Everybody, this is Sanskriti's Choreograph Academy. Please. तर अमन चौरासिया याने उपविजेतेपद पटकावले. या कार्यक्रमाचे आधारस्तंभ शीतल रवींद्र कुंभार यांच्या सोबत कार्यक्रमाला नगरसेविका रुपालीताई धाडवे, नगरसेवक आबा शेलकर, ॲडव्होकेट संतोषीताई नायक, संतोष खोडे, प्राजक्ता दरेकर, संतोष इसवे, प्रशांत दिवेकर, नीता कुलकर्णी आणि अजय भोकरे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे संस्कृतीज कोरिओग्राफ अकॅडमी आणि टीमचे सदस्य संजना कुंभार, कार्तिकी रोहित, अथर्व, यश, आर्यन यांचे उत्तम नियोजन, स्पर्धकांचा उत्साह आणि पोलीस प्रशासनाचे सहकार्य यामुळे संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. हेलो एवरीवन, मैं हूं मोहन सिंह और मैं पहली बार एक बहुत बड़ा बैटल जज करने आया था यहाँ पे पुणे में, शब्दकोश, और जिसे ऑर्गेनाइज किया है संस्कृति और उनकी पूरी टीम ने. और सच बताऊं तो मेरा एक्सपीरियंस बहुत ही क्रेजी रहा है. क्यों? क्योंकि मैं हर जगह जाता हूँ बैटल जज करने. 2 साल के बाद मैं पहली बार 2 साल के बाद मैंने कमबैक किया है एज अ जज, क्योंकि मैं ये बैटल जज नहीं कर रहा था. बट संस्कृति ने मेरे को एकदम बोलते ना रिक्वेस्ट किया कि सर पुणे में कुछ हम लोग ऐसा अलग करना चाहते हैं, तो मैंने बोला ठीक है चलो करते हैं हम लोग. और आज का बैटल मेन, हर जगह बैटल होता है बट ये बार था प्रॉप के साथ. वो इतना डिफिकल्ट था जिसको मतलब हर कोई नहीं निभा पाया, लेकिन जो भी हुआ मेरे को लगता है एवरीवन, मतलब संस्कृति, उनकी मॉम, पूरा उसका परिवार, सारे यहाँ के हमारे नगर सेवक, सारे लोगों ने जो सपोर्ट दिखाया है पुणे के, मैं उससे बहुत ज्यादा खुश हो गया. और मैं चाहता हूँ कि पुणे में बार बार आऊँ. तो उसी के साथ साथ मेन चीज ये है कि पुणे में, मैं तो मुंबई से आया हूँ बट बहुत सारे लोग आउट ऑफ मुंबई, आउट ऑफ पुणे, उधर से इतने सारे लोग, मतलब पुणे से मेरे को लग रहा है हार्डली 2-3 लोग आए रहेंगे एज अ कंटेस्टेंट. लेकिन द्वारका, अहमदाबाद, गुजरात, वलसाड़, फिर अपना इंदौर, फिर एमपी, हर जगह से इतने सारे लोग आए थे. और उनका एक्सपीरियंस और थीम, सबसे मेन यहाँ का जो थीम था वो सबसे अलग था. प्रॉप के साथ आपको डांस करना था, और प्रॉप के साथ इतना डिफिकल्ट होता है डांस करना, वो आपने खुद भी देखा रहेगा. और ये वीडियो भी डालेंगे हम लोग प्रॉप के साथ भी. थैंक यू सो मच, बहुत मजा आया यहाँ पे पुणे में आके. जय महाराष्ट्र. हेलो, मेरा नाम क्रिश वाडिया है. मैं अहमदाबाद गुजरात से आया हूँ और दिस इज़ माय फर्स्ट टाइम गोइंग फॉर अ लिरिकल बैटल आउट ऑफ गुजरात, जो कि ये पुणे में हो रहा है, जो कि संस्कृति कोरियोग्राफ्ट एकेडमी ने ऑर्गेनाइज किया है, जो कि ये मैम है. उसने हमारा बहुत ख्याल रखा है. हम एक दिन जल्दी आ गए थे तो फिर वो थैंक यू मैं उनको भी कहना चाहूँगा. और बहुत ही अच्छा ऑर्गेनाइजेशन था, डीजे मस्त था, एमसी अच्छे थे, जज बहुत अच्छे थे, और सब पार्टिसिपेट भी नए नए अच्छे मिले मुझे. और बस बहुत ही अच्छा एक्सपीरियंस था. आई एम हैप्पी टू बी हियर. थैंक यू. विनर झालेला आहे, फर्स्ट प्राइज मिळाली, कसं वाटतं? आपको फर्स्ट प्राइज मिला, को कैसे लग रहा है? बहुत खुश हूँ. विनर होके तो ज़्यादा, मतलब इतना मैंने एक्सपेक्ट नहीं किया था. आऊँगा, थोड़ा नई चीज़ सीखूंगा, शायद फाइनलिस्ट बन जाऊँगा, लेकिन बहुत अच्छा लग रहा है मुझे विन होके. बहुत सालों से मैं प्रैक्टिस कर रहा हूँ, मेहनत कर रहा हूँ, और बस अच्छा लगा. आज या ठिकाणी संस्कृती कोरिओग्राफ मार्फत जो शब्दकोश लिरिकल बॅटल डान्सचा कार्यक्रम आयोजित केला, आणि कार्यक्रमाला अगदी जे पार्टिसिपेट आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रातनं आलेत, महाराष्ट्राच्या बाहेरून भारतातनं आलेत. गुजरात, मुंबई, राजस्थान, आताच मी माहिती घेतली. आणि आपल्या इथे जज तर मुंबईवरनं आलेत, जे
रियालिटी डान्स शोचे हे आहेत. सर प्लीज या, एकदा जोरदार टाळ्या वाजवा संस्कृती दीदीसाठी आणि आपल्या जजेससाठी. तर संस्कृतीच्या माध्यमातून आपल्या बिबवेडी परिसराचं नाव संपूर्ण भारतामध्ये गाजतंय याचा खूप या ठिकाणी अभिमान वाटतो. संस्कृती दीदीला खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि आता आपण बघितलं की खूप अवघड गोष्ट आहे ऑन द स्पॉट गाण्यावर नाचणं. आणि जसं तुमचे म्हणजे डान्सचं हे चालू आहे तसं तुमचं ब्रेन पण खूप फास्ट पद्धतीने चालतंय. सगळे जे पार्टिसिपेट आहेत तर त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. संस्कृतीने खूप छान कमी वयामध्ये एवढा रियालिटी शो घेणं आणि हा सीझन 2 आहे. मला वाटतं पहिला पण खूप छान झाला, त्या कार्यक्रमाला पण मी उपस्थित होते. आणि संस्कृती एवढ्या कमी वयामध्ये महाराष्ट्रातच नाही तर भारतातनं सगळे पार्टिसिपेट तुझ्या कार्यक्रमाला आवर्जून येत आहेत. हे खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याच्या मागे तिची आई म्हणजे आमची मार्गदर्शिका शीतलताई कुंभार हिचा खूप मोठा सपोर्ट आहे. म्हणजे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे की आईच्या पाठीमागे मुली पण उभ्या असतात आणि मुलीच्या पाठीमागे आई ही भक्कमपणे खंबीर साथ त्यांची असते. या ठिकाणी उपस्थित सगळे जे स्पर्धक आहेत त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि संस्कृतीला पुढील वाटचालीसाठी तिच्या खूप खूप मनापासून आमच्या शुभेच्छा आहेत. आणि सर तुमचं आमच्या बिबवेडी परिसरामध्ये खूप खूप स्वागत आहे. कसं वाटलं तुम्हाला ते पण आम्हाला सांगा. आणि नेक्स्ट टाइम पुन्हा परत या. चांगलं वाटलं ना? तर सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. थँक्यू. या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. संस्कृती जी आहे ती खरंच तिचं कौतुक जेवढं करू आपण तेवढं कमी आहे. सेकंड टाइम तिने हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे आणि आज मला इथे बोलवलंय त्याबद्दल तिचे खूप खरंच आभार मानते मी. सगळे जे पार्टिसिपेट डान्सर्स आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा. पुण्यामध्ये वेलकम. तुम्ही इथे येऊन परफॉर्म करताय आणि तुमचं स्किल आम्हाला दाखवलं त्याबद्दलही धन्यवाद. खूप छान डान्स करताय. संस्कृतीला पण पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. फ्युचरसाठी खूप खूप तिला शुभेच्छा की असेच तिने दरवर्षी कार्यक्रम घ्यावेत आणि वेगवेगळ्या स्टेट्स मधून सगळे जे डान्सर जे आहेत ज्यांना पुढे यायची इच्छा आहे त्यांनी ह्या कार्यक्रमातून पार्टिसिपेट नक्की करा. बस थँक्यू. नमस्कार, मी संस्कृती रवींद्र कुंभार, द ऑर्गनायझर ऑफ लिरिकल डान्स बॅटल. आणि या बॅटलचं नाव मी शब्दकोश असं दिलेलं आहे. आणि हा सीझन सेकंड आहे. फर्स्ट सीझन आपला लास्ट इयर झाला होता. सो हा सीझन पण खूप सक्सेसफुली ग्रँड आणि खूप अमेझिंग झालेला आहे. आपल्याला जज लाभले होते मोहन सिंग, आपले होस्ट होते ऑगी आणि डीजे होते गनू. सो त्यांनी खूप छान प्रोग्राम हँडल केला, होस्ट केला आणि पूर्ण बॅलन्स ठेवलं ऑडियन्स, क्राऊड आणि जे कोण पार्टिसिपेंट्स होते त्यांच्यामध्ये. सो हे बॅटल ऑर्गनाईज करणं खूप इझी नव्हतं. मला खूप डिफिकल्टीज आल्या. जसं की पुण्यामध्ये खूप सारे कॉम्पिटिशन्स होते, मुंबईमध्ये कॉम्पिटिशन्स होते. ऑल ओव्हर इंडियामधून आपल्या इथं कंटेस्टंट्स आले होते. जसं की सुरत, गुजरात, अहमदाबाद, पुणे, मुंबई, MP, उज्जैन, दिल्ली, गोवा इथून सगळ्याकडून आपल्याकडे कंटेस्टंट आले होते. लास्ट इयर पण आले होते, बट ह्या वर्षी आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आणि लास्ट इयर पेक्षा ह्या वर्षीचं बॅटल 1 लेवल अप होतं. माझ्या सगळ्या टीमनी आणि आम्ही खूप ह्याच्यावर वर्कआउट करून आर्टिस्ट लोकांसाठी एक छान बॅटल ऑर्गनाईज करायचा प्रयत्न केला आणि हे वर्ष पण सक्सेसफुली ग्रेट आणि अमेझिंग आमचं बॅटल झालं होतं. आणि फर्स्टली कॉंग्रॅच्युलेशन्स टू आवर विनर्स. आणि जे विनर झालाय तो क्रिश आहे, तो सुरतचा आहे. आणि जो रनरअप झाला आहे तो अमन आहे आणि तो पण सुरतचा आहे. सो येस, ट्रॉफी गुजरातमध्ये गेलेली आहे. आणि येस, असंच मी पुढच्या वर्षी पण येत्या वर्षांमध्ये पण चांगले चांगले बॅटल्स ऑर्गनाईज करेल आणि ह्याच्यापेक्षा 1 लेवल अप ट्राय नक्कीच करेल आर्टिस्टसाठी करायचं. सो थँक्यू.